मैं भगवान आबाजी पालव। घर के लोग मुझे भगवान कहते थे और आप लोगों के प्यार ने मुझे भगवान दादा बना दिया। हां, वही भगवान दादा जिसने पहली बार हिंदुस्तानी फिल्म में फिस्ट फाइटिंग लाई। वही भगवान दादा जिसे आपने स्टंट हीरो बना दिया। वही भगवान दादा जिसकी हर स्टंट फिल्म सुपरहिट हुई। बाबूराव के साथ अखाड़े में जाते जाते कब फिल्म लाइन में आ पहुंचा मुझे पता ही नहीं चला। 1930 में पहली बार मैंने मूंछ निकाली थी कैमरे के लिए। 60 साल उसे बढ़ने नहीं दिया आप लोगों के लिए, आपको खुश जो रखना था। श्री रामचंद्र मेरा बहुत करीबी दोस्त था। मैं स्टंट फिल्म का हीरो, प्रोड्यूसर, डायरेक्टर होने के बावजूद भी उसने मेरे हर फिल्म को संगीत दिया। राज कपूर, हाँ वही राज कपूर जिसे आप लोग शोमैन कहते थे, वो भी मेरा बहुत करीबी दोस्त था। मुझे कभी कभी मजाक से कहता था, भगवान तुम्हारी स्टाइल सोशल फिल्म में ले आओ, सोशल फिल्म बनाओ, नहीं तो एक दिन मैं तुम्हारी स्टाइल सोशल फिल्म में ले आऊंगा, फिर न कहना राज ने मेरी स्टाइल चुराई। मैंने बनाई, मैंने अलबेला बनाई, मेरी पहली सोशल फिल्म। 11 गाने थे उसमें, अलग अलग रंग के, अलग अलग ढंग के। आप लोगों ने तो सुने होंगे, शोला जो भड़के, भोली सूरत दिल के खोटे, शाम ढले खिड़की तले। हाँ, बहुत हिट हुए गाने। फिल्म भी बहुत चले, बहुत खूब चली, सिर्फ आपकी वजह से चली। मैं राज को धन्यवाद देता हूं। उसके बाद भी मैंने बहुत सारी सोशल फिल्में की, वो हिट हुई, आपके वजह से हुई, आपके प्यार की वजह से हुई। आप लोगों ने मुझे बहुत कुछ दिया। सिर्फ एक बात से नाराज हूं, मेरे बुढ़ापे में मेरे बारे में बहुत गलत सलत बोला गया। वो 100% सही नहीं था। 7 शेवरले कार, आशा स्टूडियो, बहुत सारी प्रॉपर्टी, इतना सब होने के बावजूद मैं शिंदेवाड़ी में लल्लू भाई मेंशन में रहता था, क्योंकि वो मेरे दिल से नहीं गया था। यही सच है, बाकी सब झूठ। आज भी मैं उसी लल्लू भाई मेंशन की तरफ जा रहा था शिंदेवाड़ी में, उसी वक्त मुझे मेरे ही गाने की धुन सुनाई दी। उसी धुन को पकड़ते पकड़ते मैं यहां आ पहुंचा। तब मुझे पता चला कि किसी ने मेरे जीवन के ऊपर मराठी फिल्म बनाई है, एक अलबेला। मला फार चांगलं वाटलं। मी त्या दिग्दर्शकाला भेटलो, शेखर सरतांडेल। उसने मुझे नहीं पहचाना कारण मी प्रोड्यूसर मोनिश बाबरेच्या रूपात होतो। की मैं मोशन फिल्म्स आणि मंगलमूर्ती फिल्म्स हा एक अलबेला सिनेमा प्रेजेंट करते हैं। मैं बहुत खुश हुआ। आज अगर राज और अन्ना होता तो उनकी आंखें भर आती। मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण माझ्या गाण्यांचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे। जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगून जातो, तुमच्या आजोबांनी, तुमच्या पणजोबांनी ज्या पद्धतीने माझ्या अलबेलाला आशीर्वाद दिले होते, त्याच पद्धतीचे तुमचे आशीर्वाद या एक अलबेलाला द्या।
मला फार आनंद वाटेल. धन्यवाद. नाही, वन्स मोर माझी अशी इच्छा आहे की वन्स मोर तुम्ही सिनेमा बघा जाऊन. अरे बाप. एकदा फिल्म बघाल पुन्हा वन्स मोर बघा. बिल्कुल बिल्कुल. Once more लेना है? Once more, they sing once more. मैं तो कुछ We'll just pause. हम लोग माहिर है सिर्फ पोस्ट करने में. आप म्यूजिक इमेजिन कीजिए. आणखीन काय. नमस्कार नमस्कार. विद्याजी एक गोष्ट राहिली. धन्यवाद. थँक्यू. खूप 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 स्वागत मनापासून स्वागत विद्याजींसाठी. एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. मेरी तो समझ में नहीं आ रहा है की तुमच्या या लोभसवाणं रूप पाहत राहावं का तुमचा सुंदर डान्स बघावा का तुमच्या ऍक्टिंगनी मंत्रमुग्ध व्हावं. एकदा विद्याजींसाठी जोरदार टाळ्या. थैंक यू ब्यूटी विद द ब्रेन्स. थैंक यू. बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है. भगवान दादा थैंक यू सो मच. सो गीता बालींची भूमिका करणाऱ्या विद्याजी इथे आहेत, भगवान दादा आहेत आणि भगवान दादांचं काम केलंय मंगेश देसाई यांनी. तर त्यांना जरा इथे बोलूया. मंगेशला बोलवता का प्लीज जरा. मंगेश हॅलो. मंगेश आपला. हॅलो हॅलो. काय. हा दादा येतोय, 2 मिनिटात येतोय दादा. मीच मंगेश आहे. काय दादा. भगवान दादा माफ कर. असं नका करू. अगं मीच खरं मंगेश आहे. हा तुम्हाला वाटतंय का मंगेश आहे. आमच्या मंगेशची एक वेगळी स्टाईल आहे बरं का. ती करून दाखवली तर खरा मंगेश. आता माझ्या ताकद. मैंने आपके सिग्नेचर के बारे में सुना बहुत था, अब देख लिया पर एक और बार देखना चाहती हूँ. आता माझ्या ताकद नाही.
बहुत अच्छा लग रहा है. आई एम सो ग्लॅड की तुम्ही दोघं जण आहात. जैसे ही आप दोनों आए मुझे लगता है रौनक आ गई, चार चांद लग गए. आणि डेफिनेटली वी बीन वेटिंग फॉर दिस मोमेंट कि कल हमें गीता बाली जी और भगवान दादा साथ में देखने को मिले. और जो 1951 का इरा था जो आप 2016 में हमारे लिए लेकर आए हो, इट्स अ ब्लिस. एंड वॉचिंग विद्या बालन इतने नजदीक से इज अ ट्रीट. अरे मी तर काम केलंय. लकीएस मित्रा, तू फार लकीएस. आय एनवी यू. काय फोटो काढून घ्या, अशी संधी पुन्हा येणार नाही. मॅडम पुढे या, पुढे या. आयुष्यात येऊ का पुढे येऊ. ओके, आता आम्ही तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. ओके, शी अंडरस्टँड ईच अँड एव्हरी बीट ऑफ मराठी. बरं का, असं समजू नका की त्यांना काही कळत नाहीये, सगळं कळतं. मी बोलू पण शकते. Oh my God! पण बोलणार नाही. बाकी मराठी एक्ट्रेसेस को कॉम्प्लेक्स हो जाएगा इसीलिए बस. सुपर सुपर, व्हाट एन आन्सर. ओके, तू विसरलीस काय विचार. नाही नाही, मला माहिती आहे ना, मी तुला म्हटलं ना की काय बोलू आणि काय नाही असं झालंय. फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू आस्क, विच इज अ व्हेरी टिपिकल क्वेश्चन, बट वी वॉन्ट टू नो अबाउट दिस. हाउ इज युअर एक्सपीरियंस? मैं हमेशा से एक मराठी फिल्म करना चाहती थी क्योंकि मी मुंबईची लाडकी आहे. इज दैट राइट? एकदम 100%. सो मैं यही पैदा हुई, यही बड़ी हुई, तो ऑब्वियसली मैं मराठी फिल्म्स देखती आ रही हूँ, कल्चर से बहुत अच्छी तरह वाकिफ हूँ. तो मेरी इच्छा थी, और विद्याधर भट्टे जो हैं इस फिल्म के मेकअप डायरेक्टर हैं और बहुत बहुत रिस्पेक्टेड मेकअप आर्टिस्ट हैं पूरे इंडिया में. अरे विद्याधर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मैंने अपने करियर की शुरुआत इनके साथ की, और कुछ वक्त बाद उन्होंने श्रेयस को मेरे हवाले सौंप दिया. श्रेयस जो उनके असिस्टेंट हुआ करते थे, पर अब 10 साल से श्रेयस मेरे साथ हैं. तो पर हमारा रिश्ता छूटा नहीं. हर संक्रांत को उनके यहाँ से मेरे लिए तिल के लड्डू आते हैं जरूर. और विद्याधर ने मुझे फ़ोन किया और कहा कि उन्होंने एक आध मराठी फिल्में प्रोड्यूस की थी, तो मैं उनसे कहती रहती थी कि कोई अच्छा सब्जेक्ट अगर आप लेके आओ तो आप प्रोड्यूस करो और मैं मराठी फिल्म करूँगी. तो उन्होंने फ़ोन किया और कहा कि अच्छा, ये फिल्म मैं प्रोड्यूस नहीं कर रहा हूँ, पर ये एक बहुत ख़ास फिल्म है, भगवान दादा पे बायोपिक बन रही है, और इसमें हम अलबेला फिल्म को रिक्रिएट कर रहे हैं. तो गीता बाली जी के लिए हम आपके बारे में सोच रहे थे कि आप स्पेशल अपीयरेंस करोगे. तो आपको क्या लगता है मैंने क्या कहा होगा? ऑब्वियसली मैंने तुरंत हामी भरी, और फिर मैं शेखर सर से मिली और मुनीश जी से मिली और फिर मंगेश से मिली. तो लगा कि ये बहुत अच्छा सेटअप है, बहुत ईमानदारी से एक फिल्म बनाने की ये कोशिश कर रहे हैं, और मेरे लिए तो चार चांद लग गए. मतलब मराठी फिल्म, और वो भी गीता बाली जी के रोल में. तो मैं बहुत ज़्यादा खुश हो गई, और मैंने इसी तरह मैं इस फिल्म से जुड़ी. आपको रियलाइज हुआ होगा कि एक बार मैं माइक उठा लेती हूँ तो फिर मैं छोड़ती नहीं हूँ. तो जहाँ टोकना है टोक लीजिए. नहीं, बहुत अच्छा लग रहा है कि अगर देखा जाए तो हिस्ट्री रिपीट्स, जैसे कि तब हुआ था कि 1951 में कि गीता जी इतनी बड़ी सुपरस्टार थी और भगवान दादा तब उभर रहे थे, और उन्होंने ये नहीं सोचा कि मैं किसी नए कलाकार के साथ काम कर रही हूँ. तो हमारा मंगेश तो मराठी में बहुत बड़ा है, पर हिंदी में अभी भी आ रहा है. तो आपने सोचा था कि मैं इतनी बड़ी सुपरस्टार हूँ, मैं मराठी यूनिट के साथ कैसे काम करूँ? नहीं, बिल्कुल नहीं. जैसे मैंने कहा कि मेरी चाह थी कि मैं मराठी फिल्म करूं, एंड देयर कुडंट हैव बीन अ बेटर फर्स्ट मराठी फिल्म फॉर मी. और मंगेश के कुछ फोटोज मैंने देखे एज भगवान दादा, और मैंने कहा या तो ये आदमी बिल्कुल उनकी तरह दिखते हैं या फिर मेकअप का चमत्कार है. और फिर रिहर्सल के लिए मैं गई गाने के. तो मैंने रिहर्सल हॉल एंटर किया, वहाँ ये खड़े थे. मैंने पोलाइटली स्माइल किया और मैं अंदर चली गई. मुझे लगा कोई होंगे वहाँ के.
क्योंकि जिस मंगेश देसाई को मैंने फोटोज में देखे, वो मंगेश देसाई और भगवान दादा जो बने हैं वो बिल्कुल अलग हैं। तो मैं फिर वो अंदर आए और इंट्रोड्यूस किया अपने आप को, और मैं तो चौंक गई। मैंने कहा ओ माय गॉड, यू नो, पहले तो मेकअप एंड कॉस्ट्यूम्स उस सब का तो असर है ही, पर एज एन आर्टिस्ट जो मंगेश ने किया, यू नो, टू वो बॉडी लैंग्वेज अपनाने के लिए, आई वाज लाइक हैट्स ऑफ। और मुझे और भी ज्यादा खुशी हुई कि मैं ये फिल्म कर रही हूँ। पर ये पर्टिकुलर रोल के लिए आपको कुछ खास तैयारियां करनी पड़ी? एक्चुअली आपको ये सवाल उनसे पूछना चाहिए, क्योंकि तो हो, मैं तो स्पेशल हाँ, मैंने गाने देखे। एक्चुअली अलबेला के सारे गाने मुझे बहुत अच्छे लगते हैं, पर शाम ढले खिड़की तले बहुत मेरा फेवरेट गाना रहा है। जब शेखर जी और मुनीश जी घर पे आए थे तो मैंने उनसे कहा कि अच्छा ये गाना शूट नहीं कर रहे हम, तो देवर एक्चुअली उनका प्लान नहीं था, पर वेरी स्वीटली एक मोन्टाज में वो भी डाल दिया उन्होंने। सो थैंक यू वेरी मच फॉर दैट। तो मैंने सिर्फ गाने देखे क्योंकि मैं गीता जी की फैन रही हूँ, और इस फिल्म की खासकर, तो मैंने फिल्म वापस देखा और मैंने सॉन्ग्स देखे, कुछ उनके न्यूएंसेस मैंने अपनाने की कोशिश की है। आई होप मैं सक्सेसफुल रही हूँ। बहुत अच्छा लग रहा है कि आपने एक स्पेशल अपीयरेंस हमारे लिए मराठी फिल्म में किया है, और आप अभी वैसे ही लग रहे हो, मतलब गीता जी ही लग रहे हो, और बहुत अच्छा लग रहा है आपके साथ काम करते वक्त या बात करते वक्त। थँक यू। मंगेश, एवढं कौतुक केलंय त्यांनी तुझं की तू त्यांना भगवानजीच वाटलास, भगवान दादाच वाटलास, तर सगळ्यांचे डोळे आता तुझ्याकडे लागलेत. खूप मोठी जबाबदारी आली आहे का रे तुझ्यावर? सगळ्यात आधी तर मला असं वाटतं की जो मराठी माणूस होता, हिंदीत गेला आणि आपलं नाव कमवलं, हिंदी इंडस्ट्रीचा बादशाह झाला, त्या भगवानांचा रोल मला करायला मिळाला, हे माझं खूप मी भाग्य समजतो. कारण अशी संधी खूप कमी नटांच्या आयुष्यात येते आणि त्या कमी नटांमधला मी आहे. ही संधी मला शेखर सरांनी दिली, किम्या मोशन फिल्म्सचे मोनीश बाबरेने दिली, आणि आता ते प्रेझेंट करतंय मंगलमूर्ती एक्सपिरियन्स्ड प्रोडक्शन हाऊस. आणि ज्या मंगेशला भगवान दादा केलं ते विद्या दादा. म्हणजे आता विद्या मॅडम असं म्हणाल्या की त्यांच्या करिअरचा खूप मोठा शेअर आहे त्यांचा. मला असं वाटतं की माझ्या या करिअरचा सुद्धा एक मोठा शेअर त्यांच्याकडे जाईल. प्रत्येक नटाला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी क्षितिजा पलीकडे करावं, नेहमीपेक्षा वेगळं करावं, आणि ते नेहमीपेक्षा वेगळं करण्याचं ताकद किंवा पाठबळ मला भगवान दादांनी दिलं. दुर्दैवाची गोष्ट अशी की भगवान दादा या मोठ्या एवढ्या मोठ्या ॲक्टरबद्दल सोशल मीडियावर त्यांच्या अलबेला फिल्म शिवाय काहीही नाही. त्यामुळे माझ्यावर एक दोन पद्धतीची जबाबदारी होती की एकतर हा रोल 100% करेक्ट कसा करता येईल, आणि दुसरी गोष्ट, ज्या निर्मात्यांनी मला निवडलंय त्या निर्मात्याला 4 लोक हे बोलले नाही पाहिजेत किसको लिया यार. त्यांच्या बाजूनी पण जबाबदारी होती आणि माझ्या बाजूनी पण होती. म्हणून मी अलबेला हा सिनेमा अभ्यासाला घेतला, आणि त्याचा अभ्यास करता करता भगवंतांचा आशीर्वाद, त्यांचा आत्मा माझ्या आसपास कुठेतरी फिरत होता. कारण बऱ्याच अपेक्षित नसलेल्या गोष्टी माझ्याकडनं त्यांनी करून घेतल्या. आत्ता जो मी डान्स केला, हा डान्स अलबेला, एक अलबेला या सिनेमामुळे मी शिकलोय. मला एवढाही डान्स येत नव्हता. त्या स्टॅनलीचे पण आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी जर ही जबाबदारी घेतली नसती तर मी एवढं चांगलं नृत्य करू शकलो नसतो. आणि मला सगळ्यात आनंद तेव्हा झाला होता जेव्हा विद्याजींनी या सिनेमाला होकार दिला होता. मला ते स्वप्नातही वाटत नव्हतं. मला शेखर सरांनी 2दा-3दा सांगितलं, अरे त्या फायनल झाल्यात. मी म्हटलं नाही असं काही होत नसतं. तुम्ही म्हटलं शूटिंगच्या दिवशी सांगणार, अरे नाही त्यांच्या डेट्सचा प्रॉब्लेम आहे जरा मंगेश, तर आपण जरा दुसऱ्या मुलीला गीताबालीच्या रोलला आणलंय. पण मी पहिल्या दिवशी पहिलाच सिक्वेन्स आमचा एका गाण्याच्या तुकड्याचा होता, आणि त्या दिवशी विद्याजींना बघितलं, आणि म्हणतात ना की स्वप्न कुठेतरी प्रत्यक्षात येतं, तसं झालं. याचं कारण सांगतो मी आज, मैं आपके सामने बोलता हूं. जिंदगी की जब शुरुआत की मैंने, एक्टिंग
जब स्टार्ट की उस वक्त मैंने तेजाब 13 बार देखी थी और मुझे ऐसा लगता था कि माधुरी दीक्षित के साथ मुझे काम करना है। वो तो नहीं हुआ। कुछ साल गए, मैं मुंबई में आया और मेरे घर के सामने एक ब्रिज है, वो ब्रिज के वहां एक होर्डिंग लगा था जिसके ऊपर रांका ज्वेलर्स की एड थी और उसमें आपका फोटो था। और उसके पहले कुछ दिन पहले मैंने कहानी देखी थी, तो कहानी फिल्म देखने के बाद बोला माधुरी दीक्षित किंवा विद्या बालन या दोघांपैकी कोणावर मला काम करायला मिळालं तर मी औरंगाबादवरून इथे आलो ते सार्थकी लागलं। आणि देवाने माझी ही प्रार्थना ऐकली आणि एक आलबेलामध्ये माझ्या बरोबर विद्या मॅडम आहेत, तुम्ही ते पाहताय। थैंक यू वेरी मच। पहले कैसे डांस करते थे देखना है? दिखाओ पहले कैसे डांस करते थे। बस इतना ही। आणि ह्या पिक्चरची घडी ज्यांच्यामुळे बसली आहे ते अर्थातच मंगलमूर्ती फिल्म्स आणि किमया मोशन पिक्चर्स ह्यांना मी मंचावरती बोलवते। सगळ्यात प्रथम माननीय संगीता आहेर, त्यांनी नेहमीच मराठी सिनेमाला, हिंदी सिनेमाला पाठबळ दिलेला आहे। त्याचबरोबर क्रिश आहे जो नव्या दमाचा एक वेगळं विजन असलेला आमचा सगळ्यांचा लाडका प्रोड्युसर आहे। आतापर्यंत ह्यांनी लाईफ होतो ऐसी, अपने, गुड्डू रंगीला असे बरेचसे हिंदी चित्रपट दिलेत। मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं ते म्हणजे दगडी चाळ या चित्रपटापासून जो ब्लॉकबस्टर होता। आणि क्रिशजी आणि ह्यांना मी नक्कीच विचारायचं आहे मला की तो पण एक बायोपिक होता आणि हा सुद्धा एक बायोपिक आहे, तुमचा दुसरा मराठी चित्रपट। हा योगायोग आहे की तुम्ही अशा प्रकारे नवीन पिढीला काहीतरी वेगळं देण्याचं ठरवलंय? I think my mom would be better on that. नाही योगायोग असा नसतो, पण प्रत्येक सिनेमाला एक जीव असतो आणि ते आपलं सगळं काम करून घेत असं तर आणि अशा प्रकारे आणि मला वाटतं अशी लोक जुळून जातात कारण तो सिनेमा त्याचा डिमांड करतो। म्हणून आम्हाला ही संधी मिळाली विद्याजींच्या बरोबर हा सिनेमा रिलीज करण्यासाठी आणि खरोखरच अप्रतिम काम त्यांनी केलंय। मला वाटतं असं गीता बाली कुठेतरी विद्या बालांसारखे दिसत आहेत। थँक्यू थँक्यू। तुम्ही फक्त हिंदी चित्रपट काढले नाही, तर हिंदी अभिनेत्री सुद्धा आम्हाला मराठीला दिलीत, त्याबद्दल थँक्यू सो मच। और क्रिश के लिए मैं एक बात कहना चाहूंगी की त्याचं विजन इतकं वेगळं आहे की बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन चित्रपट तुम्हाला माहिती असेलच, तो इंडियामध्ये आपल्या क्रिशनी डिस्ट्रीब्यूट केलाय, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। तर फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड सुद्धा तो मराठीमध्ये आणतोय, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। आणि तसंच आपले आता दुसरे प्रोड्युसर जे आपल्या सगळ्यांचे लाडके आहेत, त्यांनी 3 वर्ष या फिल्मवरती काम केलेलं आहे, रिसर्च केलेलं आहे। किमया मोशन पिक्चर्सचे जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया डॉक्टर मोनिश बागरे यांचं। सर ही कन्सेप्टच खूप छान आहे की भगवान दादांसारख्या एवढ्या मोठ्या सुपरस्टारवरती एक फिल्म बनवणं ही कल्पना तुम्हाला सुचली, त्यावर तुम्ही अभ्यास केलात? 3 वर्ष लागले या जर्नीला। 3 वर्षात आम्हाला बरंचसं रिसर्चचं काम करण्याची संधी पण मिळाली। या जर्नीमध्ये बरेचसे अडथळे निर्माण झाले, ते पार पाडण्यात आले। मे बी भगवानदारांची इच्छा असेल किंवा वरच्या भगवानचा आशीर्वाद असेल की सगळे जे विघ्न आले ते आपोआप निघून गेले। आणि जसं म्हणतो आपण जर्नी करत जातो तसं चांगली चांगली लोक जमत जातात आपल्याबरोबर। आणि आम्हाला शेखर सर तांडेल सारखे डायरेक्टर लाभले, मंगेश देसाईसारखा चांगला ॲक्टर मिळाला, विद्याधर भट्टेसारखे चांगले मेकअप आर्टिस्ट मिळाले। त्यांच्यामुळे इंडियातली वन ऑफ द सुपरस्टार आणि सगळ्यांचे लाडक्या अशा विद्या बालन मॅडम आम्हाला मिळाल्या। तो याच्यापेक्षा अजून मोठं काय होऊ शकतं या फिल्मसाठी? नक्कीच। आणि कॅप्टन ऑफ द शिप अर्थातच आपले सगळ्यांचे लाडके डिरेक्टर शेखर सर तांडेल यांना मी मंचावरती आमंत्रित करते। खूप मोठी जबाबदारी त्यांनी पेललेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं मला फक्त 2 शब्द विद्याजींविषयी बोलायचे आहेत, बाकी कोणाबद्दल नाही बोलायचंय त्यांना, पण विद्याजींबद्दल नक्की बोलायचं। हॅलो, हां, मी त्यांना असं म्हणण्याचं कारण असं होतं, मंगेशविषयी मराठी सगळ्या प्रेक्षकांना, पत्रकारांना कल्पना आहे, फार रेटेड ॲक्टर आहे, कास्टिंग वगैरे त्याचं झालं, त्यानं उत्तम काम केलं, तुम्ही बघताय आता त्याचे जे शॉर्ट्स। विद्या बालनविषयी मला एक वेगळं सांगायचं ते म्हणजे असं आहे की नॅरेशन झाल्यानंतर त्यांनी रोल घेतला, एक विश्वास दिग्दर्शकावर दाखवावा लागतो। सगळ्यात मोठा आमचा भक्कम आधार असतो तो म्हणजे आर्टिस्टचा आमच्यावर विश्वास लागतो। नॅरेशननंतर त्यांनी ज्या विश्वासानं मला सांगितलं ना, आय वॉन्ट टू डू दिस फिल्म, तिथून ती सुरुवात झाली। बिटवीन द लाईन्स आर्टिस्ट आहेत, मी तुम्हाला सांगतो फार कमी वेळ त्यांच्याबरोबर काम केलं, 2-3 सीन आणि गाणी तर कोरिओग्राफर करतो, तुम्हाला माहिती आहे, फार सुंदर आहे। छोटीशी जागा असते ना बिटवीन द लाईन्स म्हणतात, मंगेश तर आहेच त्याच्यात, माहीत तो चालू होतं त्याचं।
विद्याजींनी छोट्या छोट्या मोमेंट्सचं सोनं केलं ह्या सिनेमामध्ये. एक गोष्ट आणखी एक सांगतो, बहुतेक सगळ्या स्टेट अवॉर्ड्स कॉम्पिटिशन किंवा गव्हर्नमेंटच्या कॉम्पिटिशनमध्ये बॉलिवूडचे बरेच नट नेहमी सांगतात, आय विश वन डे इफ आय गेट अ व्हेरी नाईस स्क्रिप्ट आय विल टर्न डाऊन टू द मराठी फिल्म्स वगैरे. कोणीही कधीही आलं नाही, कॅरेक्टर कोणीही केलं नाही. विद्याजींनी मराठी इंडस्ट्रीमध्ये येऊन कॅरेक्टर केलं, हा मराठी सिनेमाचा एक मोठा गौरव आहे. मी खूप भाग्यवान आहे. विद्याजींचं हे जे पाऊल आहे, उद्या बहुतेक बरेच हिंदीतले आर्टिस्ट रोल करतील, पण विद्याजी ह्या पायोनियर आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये कॅरेक्टर करण्यासाठी. त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ दे. आणि तुमच्या सगळ्यांच्या हितचिंतकच आहात तुम्ही. सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर राहू देत. सिनेमा चांगला बघितला जाऊ देत सगळ्यांकडून, आणि चांगली कारकीर्द आमची सगळ्यांचीच पुढे जाऊ देत. मी मंगलमूर्ती फिल्म्स, माझे प्रोड्युसर्स मुळापासूनच बॅकबोन डॉक्टर मोनीश भट्टे, सगळ्यांचा आभारी आहे. आज सगळे एवढ्या संख्येनं आलात म्हणून सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच. मंगेशनी फार सुंदर काम केलं, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण तो खूप लकी आहे की त्याला सगळ्या देखण्या नट्या मिळतात बरं का को आर्टिस्ट म्हणून. तशीच एक तेजस्वी पाटील सुद्धा इथे आली आहे, तिच्यासाठी आपण जोरदार टाळ्याने आपण तिचं स्वागत करूया. तिने भगवान दादांच्या बायकोचा रोल ह्याच्यामध्ये केला. त्या तेजस्वी प्लीज कम अप ऑन द स्टेज. जोरदार टाळ्या तेजस्वीसाठी. त्याचनंतर ही सी रामचंद्रनजींची अत्यंत एपिक अशी गाणी आहेत, ती रिक्रिएट केली आहेत संतोष मुळेकर यांनी. त्यांना मी मंचावरती आमंत्रित करते. आणि डेफिनेटली मला वाटतं ऑलमोस्ट आपण सगळं इथे कव्हर केलेलं आहे, तर तुम्ही ह्यांचा फोटो घेऊ शकता आणि ग्रुप बाईट्स असू शकतात ह्याच्यामध्ये. Such kind of characters in the future also? You know, after the Dirty Picture, I was offered almost 10 biopics. 2 or 3 of them were of very well-known actresses. पर मैंने कहा कि अभी Dirty Picture किया है मैंने, तो थोड़े वक्त के बाद कुछ करती हूँ. Then I got an opportunity to do this, and this is not a biopic on Geeta ji, and I wouldn't even claim to have, you know, I don't know if you don't see all shades of her. You see Geeta Bali, you know, the star. You see her, me recreating her songs. So I don't think it's a biopic, but yes, I do get drawn towards real life stories, which is why the Bhagwan Dada biopic also interested me. Would you like to do a Geeta Bali biopic in the future? Of course, I'd love it, but I'll have to put in a lot more work to look like her. And now you're doing this biopic. Very interesting observation I got. You had neither met Smita earlier, Silk Smita, nor have you met Geeta Bali. So was it very tough to recreate these characters without even having met them even once? No, like I said, you know, in the case of Silk Smita, I had to use my imagination. To play Geeta Bali ji, you know, I just had to watch her videos because we were creating bits from the film Albela and 2 scenes outside of that. So I've tried to imbibe some mannerisms of her in the dancing portions especially. But it is, I think, in a way easier when you don't know the person. When you know the person, you don't know what all to pick up. Vidya, were you nervous while, you know, you had to recreate the dance for, you know, 3 songs of Geeta ji? Was there anything that you... Of course, because, you know, she played with her face, with her eyes, with her hands. Her fingers spoke so much. Most of the shots are, yeah, wrist. She used her wrists beautifully. And most of the shots are close up. So
what I realized is that there's not so much body. The body is very halka, but the hands, the eyes, the smile, all of that is what was really her charm. So I wasn't so nervous about the dance, but yes, expressions are a form of dance. So I tried to focus on that. Stanley, the choreographer, was also constantly saying, no, not Vidya Balan, Geeta Bali, Geeta Bali, Geeta Bali. So, that helped. As a matter of fact, I'm going to Gateway of India where, they'll be doing, I'll be doing a chat with them from Gateway of India. So I am going to be there. But this film is, I want to share a little anecdote with you all. My husband Siddharth has a lot of film posters, old film posters. It's his passion, he collects. He has almost 60-70 posters. तो सब एक साथ तो नहीं लगा सकते, हम रोटेट करते रहते हैं, चेंज करते रहते हैं. पर जब से मेरी शादी हुई है, एक पोस्टर मैंने बदला नहीं है, और वो है अलबेला का. So I feel it has some. Also the fact that Bhagwan Dada is supposed to have learnt dance from Siddharth's grandfather, Sam Aaron, which is his mother's father. He was a pioneer in bringing all the Western forms of dance to India. So, I think I was just meant to do this. There are things which are beyond you, and this is definitely one of them. बायोपिक करायचं ठरवलं कारण ती एक शोकांतिका आहे म्हणून का? या भगवान दादाविषयी वाचन खूप केलं होतं आधी. फिल्म इन्स्टिट्यूटला मी का शिकवतो, तिकडे बऱ्याचदा मी स्टुडंट्सना सांगायचो अबाउट भगवान दादा, हाऊ एका मिडल क्लास माणसानं कशी झेप घेतली. ऑल ऑफ सडन काय झालं, डॉक्टर मोनिश बाबरे जे प्रोड्युसर आहेत त्यांची आणि माझी ओळख झाली आणि त्यांचा सिनेमा करायचा प्लॅन चालू होता. नॉर्मल ओळख होती आणि अचानक त्यांनी असा बॉम्बच टाकला. ते म्हणाले तुम्हाला आवडेल का हे बायोपिक करायला. मला भगवान दादाविषयी थोडंसं माहिती होतं आणि मग नंतर सुरुवात झाली. चॅलेंज होतं आणि जुळून आलं, कारण ही अपॉर्च्युनिटीज मुळात त्यांनी आणली माझ्याकडे निर्मात्यानं. Please, it's a bonus focus. I would love to, only they have to uplink it. Okay. So it's a live show. That's the only reason I'm rushing. I'm so sorry. जी मैं विद्या जी से ही कनेक्टेड सवाल प्रोड्यूसर से पूछना चाहती हूँ. आप लोगों ने ये कैसे मान लिया कि गीता बाली और भगवान दादा सिर्फ मराठी इंडस्ट्री के लिए ही है? ये फिल्म जो भगवान दादा है वो हमारे बॉलीवुड के भी उतने ही बड़े सुपरस्टार हैं, तो इसको हिंदी में क्यों नहीं बनाया गया? क्योंकि विद्या जी भी थी और इतना अच्छी कास्टिंग और इतनी अच्छी इवन मेकिंग, इवन जो डायरेक्शन है वो भी बहुत अच्छा था, तो क्यों नहीं आप लोगों ने इसको हिंदी में बनाने का भी सोचा? मैं हिंदी में आंसर करता हूँ जी. ये जर्नी जो मैंने बोला था 3 साल पहले चालू हुई थी, तो वो टाइम पे प्लान था मराठी फिल्म बनाएंगे, बिकॉज भगवान दादा इटसेल्फ इज अ महाराष्ट्रियन फर्स्ट. एंड सेकंड थिंग, जर्नी के दौरान हम लोग को मालूम नहीं था विद्या जी जैसे इतने बड़े एक्टर हम लोग के पास मिलने वाले थे. एंड थर्ड इंपॉर्टेंट थिंग इज आई डोंट थिंक कि लैंग्वेज इज अ बैरियर फॉर एनी फिल्म. एनी लैंग्वेज, मराठी लैंग्वेज इज वन ऑफ द, अभी जो वाइडली पॉपुलर फिल्म चल रहे हैं, जैसे अभी जो ट्रेंड चल रहा है, एवरीवन इज लविंग द ट्रेंड. एंड इसमें हिंदी बहुत सा डायलॉग्स है, गानी है, सो ऑलमोस्ट एवरी पार्ट ऑफ द पीपल, कंट्री, रिलीजन सब देख सकते हैं फिल्म को. सो आई डोंट थिंक सो लैंग्वेज वुड बी एनी बैरियर फॉर दिस फिल्म. आप हिंदी फिल्में बनाई हैं और अब ये भी बना रही हैं, और आपका लड़का भी इससे जुड़ रहे हैं, क्या कहना चाहेंगे? नहीं, बहुत ही अच्छा अनुभव है. इनफैक्ट जैसे मोनिश जी ने भी कहा, एंड आई थिंक मराठी इंडस्ट्री बहुत बढ़ रहा है, एंड स्पेशली बिकॉज ऑफ द कंटेंट. आई थिंक मराठी कंटेंट इज रियली लुक फॉरवर्ड टुडे. ना जस्ट कुछ भी बनाने के लिए बनाना वगैरह ऐसा नहीं है, बहुत मेहनत करते हैं सब जन, बहुत सच्चाई दिखाने की कोशिश करते हैं. इसलिए जो कॉमन मैन है, जो मराठी कॉमन मैन है, उसके लिए बहुत सारा एंटरटेनमेंट नहीं है. आज भी उसके लिए सिनेमा ही एंटरटेनमेंट है. आई थिंक इसलिए वो जुड़ जाता है. और कोई फिल्म मैं सुनती हूँ कि कितनी बार जाके देखते, जैसे मेरे ड्राइवर भी जा के 3-4 बार जाके एक सिनेमा बहुत खुशी से देखते हैं. तो आई थिंक मराठी सिनेमा ये एक न्यू एंटरटेनमेंट है मराठी माणूस के लिए. And Vidya, one question to you, as the director said that, I mean, the Bollywood
stars, actors keep saying that we will do Marathi film and blah, 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 but they have never done. You've done it. So do you think they will follow your footsteps? I honestly don't think of anyone else but myself. I hope all the good Marathi scripts come to me. No, I think, you know, the yesteryear stars were probably, I don't know, we've heard a lot of stories about the yesteryear stars, lot of such stories, which is very disheartening. But I don't think it's a phenomenon very unique to Hindi cinema or Indian cinema. It happens the world over. It's very unfortunate, but I just hope now that all of us invest well so that we're taken care of when we're, you know, probably in the later years of our lives. My question is to you is like, as Shekhar Tandil sir told that Bollywood actors, they say that I will love to work in Marathi movies, and you got as a guest appearance. Would you love to do a entire mainstream Marathi movie? Absolutely. I'm looking for the right kind of script. I've been offered a few films, but for some reason they didn't work out. Either I didn't like the script or something or the other. I'm also doing a Malayalam film, a biopic on the poetess Kamala Das. I'm a greedy actor. जहाँ मुझे अच्छा रोल मिलेगा मैं जाऊंगी. Would you love to do a Maharashtrian role? Because you Of course, पर उसके लिए मेरी मराठी बहुत सुधारनी पड़ेगी. मैं बहुत मेहनत करूंगी क्योंकि I will not let anyone else dub for me. Thank you, because there's a compliment in there. I don't really know. I'm not a trained actor. There's no method or anything. I just read the script. I sit with the director, sometimes the writer, try to understand if there's any research that's required or if I need to acquire some skills, I do. But beyond that, I think it's just instinct. It's probably just that. And courage comes from greed. Pure greed. I'm just a very, very greedy actor. There was a rift between you and Siddharth regarding Kangana. Would you like to share something about it? Since you're telling me, there must have been, because I'm not aware. You supported Kangana in the side. Anything related to this movie and okay, which is your favorite movie? And apart from Mangesh Desai, with which actor you would like to work with? I actually loved Katyar Kalzad Ghusli. क्या बात है? And I love the music, I love the performances. Subodh seems. सैराट आज देखने जा रही हूँ. अगर प्रोग्राम ठीक टाइम पे खत्म हुई तो फिर मैं सैराट देखने जा रही हूँ, because I was outside shooting for कहानी 2. किस थिएटर में आपको नहीं बता रही हूँ. और किसके साथ भी नहीं. But thank you all very, very, very much, and all the best to all of us. Thank you, Videsh. And thank you. Thank you. This has been a wonderful afternoon. Thank you. आला रे आला, भगवान आला.